नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काकडीची कोशिंबीर कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर आपण बघायची आहे। आता हे बघा, काकडी घेतलेली आहे, त्याचे दोन्ही साइडने आपण सालं काढून घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर ते वरची सालं तुम्ही काढून घेऊ शकता। आणि हे जे आहे हे मोठ्या आपल्या किसणीने जे आहे ते किसायचे। आता तुम्हाला किसून आवडत नसेल तर तुम्ही याचे बारीक बारीक थोडंसं कट पण करू शकता। जसं आपण कांदा टोमॅटो चिरतो त्या पद्धतीने तुम्ही हे कट पण करू शकता, पण आपण इथं किसून घेतलेलं आहे। किसलेली पण छान लागते। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळी काकडी जी आहे ती किसून घेतलेली आहे। आता काकडी किसल्यानंतर अशा पद्धतीने सगळी काकडी किसून घ्यायची किंवा बारीक चिरून घ्यायची। आता हे बघा, टोमॅटो घेतलेला आहे। आता टोमॅटो घेतल्यानंतर ते पण आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं, पण त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, म्हणजे जो आंबटपणा असतो तो कमी लागतो आणि काकडी पण छान लागते, टेस्टी लागते। जी कोशिंबीर आहे ती व्यवस्थित आणि चांगली लागते। याचे असे काप करून घ्यायचे, एकदम छोटे बारीक काप आपण याचे तयार करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे टोमॅटो जे आहेत ते कट करून घ्यायचे। आता आपण 2 काकड्या घेतलेल्या आहेत, त्याच पद्धतीने आपण 2 टोमॅटो घेणार आहोत। हे बघा, याचे पण असे छोटे छोटे काप आपण तयार करून घेऊ। बी पण काढून घेतलेले आहे याच्या सगळ्या, आणि बारीक काप करून घ्यायचे। यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता। आता आपण फक्त काकडी आणि टोमॅटोचेच काप करून घेतलेले आहे। काकडी किसून घेतली आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, काकडी आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करायचं। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी साखर। 1 ते 1.5 चमचा आपल्याला साखर घालायची आहे। तुम्हाला गोड आवडत नसेल, थोडंसं गोड, इतकं गोड होत नाही बरं का, फक्त थोडंसं नॉर्मल आपल्याला जी टेस्ट असते आंबट गोडची ती येते। तर आपण इथे काय करणार आहोत, 1 ते 1.5 चमचा साखर घातलेली आहे। त्यानंतर आपण 2 ते 3 चमचे दही घालून घेणार आहोत। हे बघा, आपण 3 चमचे दही घालून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता ज्यावेळेस आपण कोशिंबीर बनवतो, आपल्याला काय करायचं की ज्यावेळेस आपल्याला जेवायचं आहे त्याच्या आधी थोडा वेळच करायची, जेणेकरून ते पाणी जास्त सुटणार नाही। आणि हे बघा, याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता तेल कडकडीत आपण गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी आपल्याला घालून घ्यायची। अर्धा चमचा जिरे घातले आणि अर्धा चमचा आपण मोहरी घालून घेणार आहोत। याच्यामध्ये हलकंसं चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद घालून घ्यायची। त्याचा तडका जो आहे तो व्यवस्थित आपल्याला यावर देऊन घ्यायचा। आता दिल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण मीठ पण घातलेलं आहे, थोडी साखर घातलेली आहे, आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आणि आता हे फ्रीजला तुम्ही थंड व्हायला ठेवलं तरी चालेल।